राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आहे सायनला, माझ्या भावाच्या घरी. ते पण असंच टाइमपास, आज रविवार आहे, सुट्टी आहे म्हणून. हा बघा, हा याची गाडी घेऊन आला आहे. आता हा गेला त्याची गाडी आणायला, आणि त्याची गाडी हे बघा ही आहे RS 200 आणि आपली NS तिकडे लावलेली आहे. तर बघा पाऊस चालू झाला, तर आता आपण इथं थांबलो आहे एका जागी. एक गाडी आपली इकडे आहे, एक गाडी तिकडे आहे. गाड्या पण भिजल्या आणि आपण पण थोड्या भिजल्या. तर आता बारीक झाला पाऊस आणि आपण निघूया. बघा तुम्ही बघू शकता, मगाशी किती होता ना, आता जरा बारीक झाला पाऊस. आता आपण निघूया. हे बघा आता आपण पोचले आणि हा लेट आला आहे. सगळ्यात आधी आलो आहे मी, आपली गाडी आधीच लागलेली आहे बघा. आणि हा आता आला आहे लेट. हे हेल्मेट पण लय टाईट आहे. तू फोन केलेला मला, कुठं थांबलेला? चला आता आपण जाऊ घरी. इथं वाकून चालायला लागतंय बघा, डोकं काय एकदम रप्पा फुटून जाईल डोकं. तर आता आपण वरती गेलेलो, घेऊन पण झाले. आता जाऊया जरा भावाची तिथे गणपती आहेत ना कुठं, ते गणपती बघूया. गाडीचा कपडा डिक्की मध्ये. हे बघा आपला एक हा नंबर प्लेटचा प्रॉब्लेम आहे. हे बघा याची नंबर प्लेट बघा IND, ही नंबर प्लेट याचं काम झालंय, पण आपल्या नंबर प्लेटचं ते काम होत नाही आणि आपल्याला ते करायचं बाकी आहे अजून. आणि यांच्या नंबर प्लेटचं काम झालेलं आहे, मागं पण पुढं पण. यांनी आरसे पण दुसरे लावलेले आहेत गाडीला, आणि आपले आरसे आहे तेच आहेत जुने. आपण पण आरसे दुसरे लावून टाकू लगेच. लावून काही काढूनच टाकायचे, आरसे बिरसे नाही लावत आपण. तर आता आपण चाललोय गणपती बघायला. आणि गणपतीचं नाव काय आहे, अंताफिलचा श्री. हा गणपती बघायला चाललो आता आपण. तिथे गेला मी तुम्हाला दाखवू. यांची सोसायटी बघा तुम्ही कशी आहे. प्रत्येक जागी बिल्डिंगच दिसणार तुम्हाला जास्त करून. इकडं बिल्डिंग, इकडं बिल्डिंग. बघा समोर मंडप आहे गणपतीचा. लाइटिंग बंद आहे कारण उजेड आहे, रात्रीची लाइटिंग चालू करणार. बघा तुम्ही गणपती बघू शकता. आणि इथं पूजा पण केलेली आहे. हातात आहे बघा काय, रुद्राक्षाची माळा आहे हातामध्ये. तर आता आपल्याला एका जागी जायचं, पण बाहेर आहे पोलीस म्हणून गाडी आपल्याला नाही काय बघा. गाडी इथं पार्किंग करायला लागते आणि इथून पुढे जायचं चालत. तर बघा इथं पोलीस उभे आहेत ना, म्हणून आपल्याला यायला लागले चालत. आणि हा बघा आता आपण पोचलोय गेटपाशी. आणि आतमध्ये एकदम मोठी मूर्ती आहे गणपतीची. आणि साईडला आहे बघा कसं, दोन्ही साईडला असे हातीचं लावलंय. हे बघा हातीचे पुतळे आहेत दोन्ही साईडला. प्रवेशद्वार बघा इकडून चालू होते लाइटिंग, इकडून लागलेली चालू आहे. आणि लाइटिंग यांनी चालू ठेवलेली आता आहे बघा. आता आपण पोचलोय आणि हा असा मंडप आहे यांचा. गणपतीचं नाव आहे बघा अंताफिलचा महाराजा.
2 साईट आहेत, गात जायला एक बाहेर यायला. साईटनी कसं ब्ल्यूचं डेकोरेशन आहे. मूर्ती बघू शकता तुम्ही, किती मोठी मूर्ती आहे बघा. आता आपण गाडीपाशी पोचलोय आणि इथून गाडी घेऊन आता आपण निघणार आहे दुसऱ्या गणपतीच्या इथं. ते बघा आता आपण पोचलोय अंटाफिल चर्चचा महाराजा. आणि बघा किती मोठा गणपती आहे. बघा गणपती बघू शकता तुम्ही. प्रत्येक जण इथून जो चालत जातो ना, प्रत्येक जण इथून जाताना फोटो बिटो काढूनच जातात. बघा बघा तुम्ही बघत असाल फोटो सगळी जण इथून काढतायत. या साईडून असा रोड चालू आहे. रोडच्या कॉर्नरला इथं असा गणपती आहे. प्रत्येक जण इथून जो चालत जातो तो इथं थांबून फोटो काढूनच जातो. तर ही लोक पण फोटो काढतायत. हे बघा इकडं तलाव पण केलेलं आहे, म्हणजे गणपती विसर्जन करण्यासाठी. इथं हे पण केलेलं आहे. पाण्याच्या खाली इथं मोटर लावली असते म्हणजे पाणी वर उडतं. आणि 5 दिवसाचे गणपती आज जाणार आहेत ना, मग बघा इकडं आरती चालू आहे. 5 दिवसाचा गणपतींचं विसर्जन आहे आज ना. आणि याच्या समोर स्क्रीन पण आहे बघा इकडं. बघा इथे एका गणपतीचं विसर्जन करायला आता गणपती घेऊन येत आहेत. 5 दिवसाचे गणपती. तर आता आपण दादाच्या सोसायटीमध्ये आलो आहे ना. आपली सोसायटी बघितली तर जरा अलग आहे आणि यांची सोसायटी लय मोठी, पण इथं कलरप्रमाणे रूमचे पॅटर्न असतात. जसं की हा कलर आहे ना रूमला, तर याच्या रूमचा पॅटर्न आहे ना आतला तो अलग पडतो. ह्या रूमचा पॅटर्न आतला अलग पडतो. त्या ब्ल्यूवाला रूम आहेत का त्या तेवाले पॅटर्न पण अलग पडतात. असं आहे. हा मोठा एरिया बोलायला गेलं तर, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. प्रत्येक रूमचा कलरप्रमाणे पॅटर्न अलग आहे. असं आहे. तसा म्हणजे कोण मोठी बारीक काय असं आपण ह्या रूमचं बघितलेलं आहे. इथं 1 BHK, इथं कसं इथं कसं माहिती नाही. प्रत्येक रूमचा पॅटर्न अलग अलग आहे. तर मंडळी हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करून जावा. बाय.